आता बातमी पालघरमधून आहे। डहाणूतल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात होईल अशी माहिती सरकारकडून मिळाल्यानंतर इथल्या स्थानिक संघटना आता आक्रमक झाल्यात। आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिलाय आणि या पार्श्वभूमीवर चारोटी इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यात 5 आरसीएफच्या तुकड्या, 2 एसआरपीच्या तुकड्या असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। आणि याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन जे आहे ते याच आठवड्यामध्ये किंवा याच महिन्यामध्ये होणार असल्याचे जाहीर केलं असताना वाढवण बंदराचा प्रश्न जो आहे तो अधिक तीव्र झालेला आहे। आज वाढवण बंदर संघर्ष समितीद्वारे मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। यासाठी तगडा असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच बघायला गेलं तर वाढवण बंदर संघर्ष समिती, आदिवासी एकता परिषद आणि मच्छीमारांच्या ज्या विविध संघटना आहेत त्या संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत आणि भूमिपूजन होणार आहे याच पार्श्वभूमीवर येथील स्थानिक जे आहे ते आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत। काही वेळातच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो महामार्ग चारोटी येथे हे स्थानिकांकडून रोखून धरण्यात येणार आहे। त्यामुळे जो पोलीस बंदोबस्त आहे तो एकूणच तगडा तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये जवळपास 55 अधिकारी जे आहेत ते इथे तैनात करण्यात आलेले आहेत। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।